ऋषी सर तुम्ही इथं कसं काय? ते सहजच इथनं चाललो होतो तर म्हणलं चक्कर मारावी. पण तू एवढ्या रात्री इथे काय करते? लायब्ररीत बसून अभ्यास करत होते. अच्छा. तुम्हाला कॉलेजची आठवण येत होती म्हणून तुम्ही आलाय होय की नाही? एक कॉफी घेत बोलूया. आता अहो मला हॉस्टेलला बी पोचायचंय आणि अभ्यास. माझी अट लक्षात आहे ना? आठव. असं समज की हीच ती अट होती. बरं चालतंय, बिल मी देणार. बरं ठीक आहे. कुठे जायचं? ताज एक कॉफी द्या. एक चहा. मलाही एक चहा द्या. अहो का तुम्ही प्या की कॉफी? नाही आज चहा पिऊन बघू. बर. थँक्यू. इथला चहा एक नंबर असतोय बघा. थँक्स कमळी. थँक्स तू माझ्या बरोबर चहा प्यायला आलीस त्यासाठी. मला नाही आवडलं. का चहा नाही आवडला का तुला? थांब मी चेंज करून येतो. अहो ते नाही, मला फी भरता यावी म्हणून तुम्ही माझी साथ दिली. तुमच्यामुळे आम्ही फी भरू शकलो, तुम्ही आमची मदत केली, हे नाही आवडलं. आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे जर तुझा स्वाभिमान दुखावला असेल ना तर मी खरंच खरंच सॉरी म्हणतो. आय डिड नॉट मीन टू. आणि मी काहीच केलं नाहीये ग. मी फक्त थोडंसं गाईड केलं तुम्हाला. सगळी मेहनत कष्ट सगळे तुम्हीच घेतलेत. मी खरंच काही नाही केलंय. असं कसं लागला चटका? सर काय तुम्ही? कमळी. सर तुमच्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेला नाही. खरं तुमच्यामुळे माझा स्वाभिमान टिकला, वाढला. खरंच तुमची लई म्हणजे लई मदत झाली बघा. तुमचं जेवढं आभार मानो तेवढं कमीच आहे. पी पी चहा पी. मलाही नाही आवडलंय. काय झालं? हेच प्रोफेसर नाहीये मी आता तरीही तुम्हाला अजून सर म्हणतेस हे नाही आवडलंय. हो सर, ते सवयीचं झालंय की नाही म्हणून नाही. फक्त सवय वगैरे मला सांगू नको. साधा सोपं म्हणणं आहे माझं की मला ऋषी म्हण बघू एकदा. असं कसं म्हणायचं? अरे तोंडाने म्हणायचं एवढं काय त्यात. म्हण ऋषी. ऋषी सर. सर नाही फक्त ऋषी म्हण. एक शब्द बाजूला काढायचा फक्त. म्हण. अहो ऋषी सर मी काय 50 वर्षाचा माणूस आहे का की तुम्हाला सर म्हणतेस? ते साहेबाला म्हण. मी सर म्हणत नाही. एवढा मोठा आहे तो. तुम्हाला जमत असेल, मला नाही जमत. नाही जमत. अशी कुठली गोष्टच नाही की जी कमळीला जमू शकत नाही. कमळीने फक्त ठरवलं पाहिजे बस. म्हणूनच सांगतोय आता इथून पुढे तुम्हाला आयदर ऋषी म्हणून हाक मारायची किंवा हाकच नाही मारायची. नाही मारत हाक. काय तुम्हीच म्हणला की नाही, एक तर नावानं हाक मार, नाही तर हाकच मारू नको. मी कुठं हाक मारली तुम्हाला? कशाला वळताय माझ्याकडं? मी तर नुसतं शुकशुक केलंय. काय डोकं आहे पोरीचं. कमाल वाटते तुमची मला कमळी. लूप होल कसे शोधावे तर कमळीकडनं शिकावे. मी म्हणालो ऋषी म्हणून हाक मार किंवा हाक मारू नको, तर मॅडम काय करणार? शुकशुक करणार. शुकशुक करायला सांगितलं मी तुला. काय काय झालं? मी तुमच्यावर हात उचलला होता.
तुम्हाला बी चांगलंच माहित आहे की मी आबांच्या बाबतीत किती हळवी आहे. त्यात इथं मुंबईला आल्यापासून त्यांच्या संग एकदा बी बोललेलो नाही. वरना ते पत्र सगळे तुम्ही लिहिलेत हे कळल्यावर लईच राग आला होता मला. माझं चुकलं, खरंच सॉरी सर. इट्स ओके. माझंही चुकलं. इवन आय एम सॉरी. ठीक आहे, पण ठीक आहे. या अशा गोष्टी होत असतात. ती एक सिच्युएशन असते, मुवमेंट असते आणि येऊ शकते अशी रिॲक्शन एखाद्याची. तेव्हा तुझी आली, ठीक आहे ना. असं समजूया की आपल्यात फिट्टमफाट झाली. गावात आठवतं ना मी मारलं होतं तुला. तसं कमळी यार, मला अशी सॅड कमळी नाही आवडत. तू हसतानाच खूप छान दिसतेस. हे म्हणजे तू हसत राहा, सॅड राहू नको. चहा पी ना तू. चहा पी. गार होईल चहा. आपण गरम चहाचे पैसे दिलेत ना. ठीक आहे सर. परत सर. इकडे दे चहा. इकडे दे. आओ इकडे दे. हे दोन मित्र आहेत असं समज, कमळी आणि शंभू. आता समजा शंभूला तुला चहा मागायचा असेल तर कसा चहा मागशील? शंभू मला चहा दे. घे बघू. शंभूला जाऊ दे घरी. शंभूच्या जागी मी आहे. आता मी समजा तुला चहा मागितला तर तू मला कसा चहा देशील? हे घ्या चहा ऋषी सर. परत सर. दे इकडे. मी हारलो. मित्र म्हणून प्रोफेसर हारलो. चहा पितो. बघू आता. नाही तो ह्योच आहे बहुतेक माझा. नाही ग. तो माझा आहे का? हा हा तोच आहे, बरोबर.